ओके. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवर प्रकरणाचं नाव दिसतंय. काय बरं प्रकरणाचं नाव? प्रोबॅबिलिटी. एक्झॅक्टली. तर आजच्या या तासिकेपासून आपण प्रोबॅबिलिटी हे प्रकरण सुरू करणार आहोत. अतिशय महत्वाचं हे प्रकरण आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या प्रकरणामध्ये कोणते मोठे कॉम्प्लिकेशन्स किंवा कॉम्प्लिकेटेड ज्याला आपण कॅल्क्युलेशन्स म्हणतो असे कोणतेही कॅल्क्युलेशन्स नाहीये. अतिशय सिंपल हे प्रकरण असणार आहे. 4 जरी प्रॅक्टिस सेट यामध्ये आपल्याला दिसत असल्या तरी प्रॅक्टिस सेट अतिशय सोपे आहेत. फार छोटे छोटे आहे. कम्पॅरेटिव्हली तुलना आपण केली मागच्या 3 प्रकरणाची, ते सगळ्यांना सोपं जाणार आहे. ठीक आहे. तर प्रोबॅबिलिटी तुम्ही अगोदर देखील कदाचित काही विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून स्टडी केला असेल. कोणाला सांगता येईल बरं प्रोबॅबिलिटी मध्ये नेमकं आपण काय करतोय? जे काही उत्तर आपण मिळवतो प्रोबॅबिलिटी मध्ये म्हणजे नेमकं काय मिळवत असतो? कोणाला सांगता येईल? व्हॉट डू यू मीन बाय प्रोबॅबिलिटी? कशाला प्रोबॅबिलिटी आपण म्हणणार आहोत? कोण सांगतंय? चला ट्राय करा. चुकलं तरी हरकत नाहीये. प्रोबॅबिलिटी म्हणजे काय मराठीत सांगा. प्रोबॅबिलिटी म्हणजे मराठीत सांगा. कोण सांगतंय? प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? संभावची सर. हा, संभावता. ओके. बघा, एका मित्राने आपलं सांगितलंय संभाव्यता, आणि त्याचं अगदी बरोबर आहे मराठीमध्ये. लक्षात घ्या, प्रोबॅबिलिटी इज नथिंग बट द काउंटिंग ऑफ पॉसिबिलिटीज, ज्याला आपण शक्यता म्हणतो, संभाव्यता म्हणतो. या संभाव्यतेला आपल्याला जर मोजमाप करायचं असेल तर आपण या प्रोबॅबिलिटी या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. परत एकदा रिपीट करतोय. कोणी जर तुम्हाला असं विचारलं की प्रोबॅबिलिटी मध्ये तुम्ही नेमकं काय काढता, तर आपण प्रोबॅबिलिटी मध्ये शक्यता मोजत असतो. कशाचं मोजमाप करणार आपण? शक्यतेचं, पॉसिबिलिटीचं मोजमाप आपण करणार आहोत. आता तुम्ही काही दिवसांमध्ये तुम्ही SSC ची एक्झाम तुम्ही देणार आहात की नाही? आता या SSC एक्झामचे 2 आउटपुट्स पॉसिबल आहेत. 2 आउटपुट पॉसिबल आहे. आयदर यू विल पास ऑर यू विल फेल. बरोबर की नाही? हे 2 पॉसिबिलिटी आहे येणाऱ्या एक्झाम मध्ये, तुम्ही एक्झाम जी द्याल त्यामध्ये. म्हणजे याचा अर्थ असा की टोटल रिझल्ट आपल्याकडे 2 आहेत, आणि म्हणून या प्रत्येकाची जर काउंटिंग आपण केलं तर पास होण्याची चान्सेस आपण असं म्हणू शकतो 100% पैकी 50% आहे, आणि फेल होण्याची देखील 50% आहे. म्हणजे आपण या ठिकाणी काय केलंय? वी हॅड काउंटेड, आपण काउंट केलंय. काय काउंट केलंय? पॉसिबिलिटी, एक्झाम या रॅन्डम एक्सपेरिमेंटची पॉसिबिलिटी पास ऑर फेल ही आपण न्यूमरिकली काउंट केली, संख्यामध्ये काउंट केलेली आहे. 50% ही आपण काउंट केली. ठीक आहे. त्याच पद्धतीनं आपण जर दुसरं एक्झाम्पल घेतलं, समजा मी जर असं म्हणत असेल की तुम्ही एक कॉइन टॉस केलाय, एक नाणं तुम्ही जर टॉस करत असाल तर याच्या 2 पॉसिबिलिटीज असणार आहे. आयदर वी विल गेट हेड ऑर व्हॉट, टेल. बरोबर आहे की नाही? हेड आणि टेल मिळणार. म्हणजे प्रत्येकाची चान्सेस वर येण्याचे परत एकदा किती % असणार आहे? किती % असणार? 50% इच. प्रत्येकाची येण्याची चान्सेस ही 50% असणार. म्हणजे आपण परत एकदा येथे ती आपण काउंट करत आहोत. 50% या ठिकाणी सर्टन्टी असणार आहे. ठीक आहे. सो इन अँड ऑल आपण काय म्हणू शकतो? प्रोबॅबिलिटी इज नथिंग बट, तुम्ही सुद्धा लिहून घ्यायचे, इन प्रोबॅबिलिटी पॉसिबिलिटी एक कोणाचा तरी ऑन आहे तो बंद करा. पॉसिबिलिटी इज काउंट न्यूमरिकली. काय म्हणतोय? एक डेफिनेशन आपण या ठिकाणी काय बघू शकतो की प्रोबॅबिलिटी मध्ये, इन द प्रोबॅबिलिटी आपण पॉसिबिलिटी ही काउंट करतोय नंबरच्या साह्यानं.
न्यूमेरिकली. आता इथे जे 50% वगैरे आपण लिहिलं हे नंबरच्या सहाय्याने आपण काउंट केलेली आहे, आयदर पास और फेल, हेड और टेल. ठीक आहे. तर परत एकदा मी रिपीट करतोय, कोणी जर विचारलं प्रोबॅबिलिटी मध्ये काय आपण मिळवत असतो, तर तुम्हाला हे सांगता येणं गरजेचं आहे की प्रोबॅबिलिटी इज नथिंग बट काउंटिंग ऑफ और मेजरमेंट ऑफ द सर्टन्टी पॉसिबिलिटी. सर्टन्टी म्हणा किंवा पॉसिबिलिटी म्हणा, ही तुम्हाला काउंट करण्याचं काम हे आपण प्रोबॅबिलिटी मध्ये करत असतो. ठीक आहे. आता यानंतर महत्वाची एक आर्टिकल बघायचं आहे, दॅट इज सगळ्यांनी पुढचं एक हेडिंग टाकायचं आहे. तुम्ही ही वरची तर लिहिली असेलच, रॅन्डम एक्सपेरिमेंट. रॅन्डम एक्सपेरिमेंट. आता एक्सपेरिमेंट हा एक शब्द या अगोदर आपण सायन्स मध्ये जनरली ऐकलेला आहे, बरोबर. तो सायन्स एक्सपेरिमेंट म्हणून आपण लक्षात घेऊ. हा रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे. दोघांमध्ये मेजर डिफरन्स आहे. आता काय डिफरन्स आहे तो आपण समजून घेऊया. सायन्समध्ये जी प्रॅक्टिकल आपण करतो किंवा एक्सपेरिमेंट आपण करतो, त्या एक्सपेरिमेंटचे रिझल्ट हे फिक्स्ड असणार आहे, बदलणार नाही. एक विद्यार्थी गेला, एक प्रयोग केला, तोच प्रयोग दुसरा विद्यार्थी जाऊन जर करत असेल तर त्याचा रिझल्ट हा कधीही बदलणार नाही. पण इथे मात्र रॅन्डम एक्सपेरिमेंटमध्ये जर एखादा एक्सपेरिमेंट आपण घेतला तर तो एक्सपेरिमेंट प्रत्येक विद्यार्थ्याकडून आपण जर करत गेलो तर तो कदाचित त्याचे उत्तर हे वेगवेगळे येऊ शकतात. से फॉर एक्झाम्पल, मी जर एक्झाम्पल या पद्धतीने घेत असेल, एक्झाम्पल यामध्ये समजा आपण एक डाय जे आपण सबसिडीमध्ये वापरतो ऍपरेटस, ते जर डाय थ्रो करत असेल, if we throw a die, then we will get the possible outcomes 1 2 3 4 5 and 6 या पॉसिबल आउटकम्स या ठिकाणी असणार आहेत. कारण त्या डायसला 6 सरफेसेस असतात. प्रत्येक सरफेसवर एक एक नंबर किंवा डॉट असणार आहेत, त्यातला कोणताही एक वरती येऊ शकतो. आपण जर प्रत्येक विद्यार्थ्याला हा डाय थ्रो करण्यासाठी आणि रिझल्ट लिहिण्यासाठी जर सांगितलं गेलं तर विद्यार्थी मित्रांनो 1 नंबर पासून तर 6 नंबर पर्यंत कोणताही सरफेस वरच्या साईडला, वरच्या बाजूला येऊ शकतो, बरोबर. म्हणजे या एक्सपेरिमेंटमध्ये रिझल्ट हे सारखे असतील का? रिझल्ट हे सारखे असतात का? नाही. कदाचित एखाद्या विद्यार्थ्याचा 1 येईल वरच्या साईडला, एखाद्याचा 2 येईल, 3 येईल, 4 येईल, 5 येईल, 6 येईल, काही येऊ शकतो. पण आउटकम्स हे मात्र प्रत्येकाची वेगवेगळी असणार आहेत. आणि म्हणून सायन्स एक्सपेरिमेंट आणि मॅथमॅटिक्स किंवा रॅन्डम एक्सपेरिमेंट यामधला जर विचार आपण जर केला तर रॅन्डम एक्सपेरिमेंट मध्ये आउटकम्स हे वेगवेगळे असणार आहे. रॅन्डम एक्सपेरिमेंट मध्ये काय असणार आहे? आउटकम्स ही वेगवेगळी असणार आहेत. पण सायन्स एक्सपेरिमेंट मध्ये रिझल्ट मात्र हे सेम असणार आहे. ठीक आहे. रिझल्ट हे आर्टिकल लक्षात आलं सगळ्यांच्या? रॅन्डम एक्सपेरिमेंट कळाला सगळ्यांना विद्यार्थी मित्रांनो? हो सर. ओके. एक्सपेरिमेंट मध्ये आउटकम्स असतील त्याला आपण रॅन्डम. हो सर. हो हो. आता पुढचा एक आर्टिकल आपल्याला घ्यायचं आहे ज्याचं नाव आहे आउटकम्स. आउटकम्स. आता हे नावावरूनच कळतंय आउटकम्स म्हणजे काय. एखाद्या एक्सपेरिमेंटचे जे काही पॉसिबल रिझल्ट्स आहेत त्या प्रत्येकाला आपण आउटकम म्हणणार आहोत. निष्पत्ती ज्याला मराठीमध्ये म्हणणार आपण. समजा आपण एक्सपेरिमेंट असं घेऊया की 2 कॉइन आपण जर टॉस करत असेल, इफ वी टॉस 2 coins, if we toss 2 coins, then काय काय पॉसिबिलिटी असणार आहे 2 कॉइन साठी? HH, बरोबर. दोन्ही हेड येतील, किंवा पहिला हेड आला दुसरा टेल येऊ शकतो, किंवा पहिला टेल येऊन दुसरा हेड येऊ शकतो, और फायनल पॉसिबिलिटी विल बी बोथ आर टेल्स. जर दोन्ही टेल असतील तर एवढी शक्यता या ठिकाणी असणार आहे. म्हणजे यामध्ये या सगळ्यांना आपण आउटकम्स कॉल करणार आहोत. या सगळ्यांना काय कॉल करायचं आपण? आउटकम्स. हा एक आउटकम असणार आहे, हा आउटकम असणार आहे, सगळे पॉसिबल आउटकम असणार आहे. रॅन्डम एक्सपेरिमेंटच्या रिझल्टला आपण आउटकम्स कॉल करणार आहोत. रॅन्डम एक्सपेरिमेंटच्या आउटकम्सला काय कॉल करणार आपण? आउटकम्स कॉल करणार. जे रिझल्ट्स आहे एक्सपेरिमेंटचे, ते सगळे एक्सपेरिमेंटचे रिझल्ट्सला आपण आउटकम्स कॉल करणार. ओके. नाउ आफ्टर दॅट वी विल मूव्ह फर्दर. एक आणखी एक आर्टिकल आहे जे परीक्षेमध्ये कदाचित वापरले जाणार नाही, विचारले देखील जाणार नाही, ते आपण या साईडला घेतो आहोत. आणि जो आहे
इक्वली लाईकली आउटकम्स. इक्वली सगळ्यांनी हेडिंग टाकायचंय. इक्वली लाईकली आउटकम्स. इक्वली लाईकली आउटकम्स. इक्वली लाईकली आउटकम्स हा एक महत्वाचा आर्टिकल आहे. इक्वल लाईकली आउटकम्स म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, याचं एक साधं उदाहरण आपण घेऊया. जे की सबसिडीवरती डायस असतं, जो काही ठोकळा असतो, जे ॲपरेटस यूज करतो आपण सबसिडीमध्ये, त्याचं एक उदाहरण घेऊया. बघा, सबसिडीवरती जो ठोकळा वापरला जातो त्यामध्ये 1 ते 6 नंबर्स असतात किंवा डॉट्स असतात. त्या प्रत्येकाचे वरती येण्याचे चान्सेस, वरच्या सरफेसवर येण्याचे प्रत्येक नंबरच्या 1 ते 6 नंबरचे चान्सेस हे इक्वल असणार आहे, सारखे असणार आहे. बरोबर आहे की नाही? आता समजा मी ते ॲपरेटस समजा थोडंसं वेगळं घेतलं. समजा मी ते ॲपरेटस असं घेत असेल, से फॉर एक्झाम्पल, समजा ॲपरेटस मी असं घेतलं, थोडासा चेंज. तो जो ठोकळा आहे तो जर मी या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न केला, समजा ठोकळा आपण असा घेतला, ठीक आहे. जर समजा यावरती आपण नंबरिंग टाकलेत, जर काही नंबरिंग टाकले, समजा हा 1 आहे, हा 2 आहे मागचा सरफेस, हा 3 आहे, पुढचा सरफेसला 4 घेतलं, इकडे 5 घेतले आणि इकडे 6 घेतलं. आता हे 6 सरफेस केले, या सरफेसवर डॉट आपण टाकले, तर मला सांगा यामध्ये 2 नंबरचे वर येण्याचे चान्सेस अतिशय कमी असणार आहे. कोणत्या 2 नंबरचे चान्सेस कमी असतील बरं? 5 and 6. 5 and 6. एक्झॅक्टली. 5 आणि 6 या ठोकळ्यावर टाकलेले डॉट हे वर येण्याचे चान्सेस अतिशय निग्लिजिबल असणार आहे. मग या केसमध्ये हे जे ॲपरेटस आहे हे इक्वली लाईकली आउटकम्स. इक्वली लाईकली म्हणजे काय? ज्यामध्ये आउटकम्स वर येण्याचे चान्सेस सगळ्यांचे इक्वल असले पाहिजे. इथं तसं घडेल का? सगळ्या आउटकमचे चान्सेस इक्वल असेल नाही, असणार नाही. आणि म्हणून ॲपरेटस हे अनबायस्ड असलं पाहिजे, म्हणजे ज्यामध्ये कोणतीही आपल्याला चूक असू नये, वर येण्याची चान्सेस कमी असू नये, सगळ्यांचे इक्वल चान्सेस असले पाहिजे. अशा प्रकारच्या आउटकम्सला किंवा ॲपरेटसला आपण इक्वली लाईकली आउटकम्स असं म्हणणार आहोत. ठीक आहे. परीक्षेमध्ये हे विचारलं जाणार नाही कधी की इक्वली लाईकली आउटकम्स म्हणजे काय, पण बऱ्याच वेळेस तुम्ही असं जाणवू शकता की या प्रकारचा उपयोग कधी कधी आणि कुठे कुठे केला जातो. तुम्ही बऱ्याच वेळेस लक्षात घेऊ शकता की एखाद्या यात्रेमध्ये वगैरे, तुम्ही आता आपली यात्रा बंद आहे सध्याला, पण या अगोदर जेव्हा चालू होती त्यावेळेस तुम्ही वेगवेगळे शोज बघितले असतील. त्यामध्ये शोज म्हणजे काय की एक रिंग थ्रो करण्याचं एक छोटंसं दुकान असतं. रिंग थ्रो करून तुम्हाला काही पैसे मिळत असतात. 5 रुपये 10 रुपयामध्ये तुम्ही रिंग थ्रो केल्यानंतर कदाचित 50 रुपये 100 रुपये 200 रुपयापर्यंतची वस्तू तुम्हाला मिळत असते. कोणी बघितलंय का असा स्टोर यात्रेमध्ये? यात्रेत कोणी अनुभवलंय का? अनुभवलेला आहे. तो दुकानदार तुमच्याकडून 10 ओके, तो दुकानदार तुमच्याकडून 10 रुपये घेऊन 50 रुपये रिटर्न देत असताना देखील फायद्यात कोण राहतो? दुकानदारच राहतो. याचं कारण काय आहे? कारण जी वस्तू तुम्हाला हायर व्हॅल्यूजवर तो देत असतो, त्या व्हॅल्यूज एकतर ठेवलेल्या वस्तूंमध्ये फार कमी संख्येमध्ये असतात. म्हणजे 50 वस्तू जर तर त्यामध्ये 2-5 वस्तू कदाचित असतील, बरोबर. आणि बाकीच्या वस्तू ह्या आपण जेवढे पे करत आहोत त्यापेक्षा कमी किमतीच्या असतात. म्हणजे 50 पैकी 2 वर 3 वर रिंग जाण्याचे चान्सेस, संभाव्यता, प्रोबॅबिलिटी ह्या फार कमी असते. म्हणजे इथं प्रत्येक वेळेसच 50 रुपये मिळतील अशी शक्यता आहे का? इक्वली लाईकली आउटकम्स आहेत का? तर नाही. आणि आपण त्याचा विचार न करता खेळायला जातो आणि आपण बऱ्याच वेळेस लॉस मध्ये जातो असं आपल्याला बघायला मिळतंय. ठीक आहे. म्हणजे अशा प्रत्येक बऱ्याच वेळेस या इक्वली लाईकली आउटकमचा उपयोग हा केला जातो. असे बरेच उदाहरणं तुम्हाला डेली लाईफ मध्ये दिसतील की जेव्हा जेव्हा तुम्ही एखादी डेअरिंग करता, धाडस करता, त्यावेळेस आपण हा सगळ्या गोष्टीचा विचार करतो की आपण याच्यामध्ये यशस्वी किती % न होणार आहोत आणि अपयशी किती % न होणार आहोत. जर आपल्या मनानं सांगितलं की आपण बऱ्यापैकी पर्सेंटेजमध्ये यश मिळवू शकतो, तर आपण काहीतरी पुढे वाटचाल करतो, अदरवाईज आपण माघार घेत असतो. तर या पद्धतीनं या इक्वली लाईकली आउटकम्सचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आता यानंतर आपण या प्रकरणामध्ये प्रॅक्टिस सेट कडे जात आहोत. ज्या प्रॅक्टिस सेटमध्ये पहिला प्रॅक्टिस सेट दिलेला आहे
प्रॅक्टिस सेट 5.1 तुमच्या समोर स्क्रीनवर दिसतो आहे. अतिशय सोपा हा प्रॅक्टिस सेट आहे, ज्यामध्ये पहिला क्वेश्चन काय सांगतो बघा. हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन ईच ऑफ द फॉलोइंग. खाली ज्या काही आपल्याला 4 वेगवेगळे इव्हेंट्स दिलेले आहेत त्यामध्ये किती पॉसिबिलिटी आहे हे आपल्याला या ठिकाणी चेक करायचं आहे, ठरवायचं आहे. हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर. आणि हे पॉसिबिलिटीज ठरवण्यासाठी आपण एक एक इव्हेंट घेऊया. बघा, फर्स्ट काय कंडिशन दिली आहे. वनिता नोज द फॉलोइंग साइट्स इन महाराष्ट्र. वनिताला महाराष्ट्रातल्या खालच्या काही साइट्स माहिती आहे. शी इज प्लॅनिंग टू विजिट वन ऑफ देम इन हर समर वॅकेशन. वनिताला महाराष्ट्रातल्या खालच्या काही साइट्स नोन आहेत, माहिती आहे, आणि ती येत्या समरमध्ये, उन्हाळ्यामध्ये इथे जाण्यासाठी प्रयत्न करत आहे, व्हिजिट देण्याचा प्रयत्न करणार आहे. आता कोणत्या कोणत्या साइट्स दिलेत. अजिंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा, अंबोली, रायगड, माथेरान आणि आनंदवन. अशा किती साइट्स आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8. देर आर टोटल 8 साइट्स दॅट वनिता नोज. वनिताला किती साइट्स माहिती आहे. टोटल 8 साइट्स माहिती आहे. आणि मग 8 साइट्स जर माहिती असेल तर वनिता 8 पैकी या ठिकाणी कुठेतरी एका ठिकाणी जाऊ शकते. म्हणजे तिच्याकडे पॉसिबिलिटीज किती आहे, किती ठिकाणी जाऊ शकते ती. हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर. 8 possibilities. 8 पॉसिबिलिटी. 8 possibilities. उत्तर लिहिणार आहोत आता. नंबर 1 साठी फर्स्ट, वनिता नोज 8 sites in Maharashtra. And she is planning to visit one of them hence there are 8 possibilities. त्या ठिकाणी टोटल 8 पॉसिबिलिटीज असणार आहेत. फक्त पॉसिबिलिटीज आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो, नथिंग एल्स. हा झाला पहिला सेक्शन. दुसऱ्या क्वेश्चन कडे जाऊया. यातल्याच बघा, इथे अंडरलाईन करतो मी. एनी डे ऑफ वीक इज टू बी सिलेक्टेड रॅन्डमली. आपल्याला आठवड्यातला एक दिवस रॅन्डमली सिलेक्ट करायचा आहे. आठवड्यामध्ये किती दिवस असतील बरं. हाऊ मेनी डेज आर देअर इन अ वीक. 7. देर आर 7 days. ओके, मग 7 days असेल आणि एक जर सिलेक्ट करायचं असेल तर आपल्याकडे चॉईसेस किती आहेत. मग हाऊ मेनी चॉईसेस आर देअर. देर आर 7 चॉईस. 7. ओके, 7. सो विल राईट द आन्सर. तुम्ही देखील लिहायचंय. as there are 7 days in a week, to select one of them, there are 7 possibilities. There are 7 possibilities. This is the answer for the second one. पुढे आपण वरती परत मूव्ह करूया आपल्या थर्ड एक्झाम्पल कडे. सिलेक्ट वन कार्ड फ्रॉम द पॅक ऑफ 52 कार्ड्स. आपल्याला 52 पत्त्यांच्या कॅट मधून एक पत्ता सिलेक्ट करायचा आहे. एक पत्ता सिलेक्ट करण्याचे किती चान्सेस असतील मग आपल्याकडे. 52 कार्ड्स आहेत. देर आर हाऊ मेनी पॉसिबिलिटीज. 52 possibilities. 52. There are 52
इज एक्झॅक्टली. आपल्याला जर 52 पत्त्यांच्या कॅट मधून एक पत्ता सिलेक्ट करायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी 52 पॉसिबिलिटीज असणार आहेत. सो इथे लिहूया आपण ॲज देअर आर 52 cards, as there are 52 cards, to select one of them, to select one of them, there are 52 possibilities. There are 52 possibilities. त्या ठिकाणी 52 पॉसिबिलिटीज असणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर वर जाऊयात आपण आता पुढच्या क्वेश्चन कडे. Now we are having the final one number from 10 to 20 card written on each card. Select one card randomly. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 10 ते 20 असे नंबर्ड टाकलेले कार्ड्स आहेत. देर आर नंबर्ड कार्ड्स फ्रॉम 10 to 20. 10 ते 20 असे नंबर्ड कार्ड्स आहेत आणि त्यातला एक सिलेक्ट करायचा. आपल्याला इथे किती कार्ड आहेत हे बघणं गरजेचं. किती होतील बरं 10 ते 20 दरम्यानचे कार्ड्स? 11. किती होणार 10 ते 20 मध्ये कार्ड्स? 11 cards. 11. ज्यांच्या डोक्यामध्ये 10 कार्ड्स असतील त्यांनी लक्षात घ्या, जर 11 to 20 असेल तर 10 कार्ड्स होणार आहेत. 10 to 20 हे मात्र टोटल 11 कार्ड्स होतील आणि म्हणून देर आर 11 कार्ड्स आणि त्यातला एक सिलेक्ट करायचा असेल तर वी आर हॅव्हिंग 11 पॉसिबिलिटीज. किती पॉसिबिलिटी असणार आहे? 11. सो फोर्थ, as there are 11 card, as there are 11 card numbered from 10 to 20. त्या ठिकाणी 10 ते 20 मध्ये 11 नंबर्ड कार्ड्स आहेत. टू सिलेक्ट वन ऑफ देम, त्यातला एक सिलेक्ट करायचा असेल तर वी आर हॅव्हिंग 11 पॉसिबिलिटीज. टू सिलेक्ट वन ऑफ देम देर आर 11 possibilities. There are 11 possibilities. So this is all about the first practice set. ज्यांना कोणाचं लिहायचं असेल त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. पहिल्या 2 क्वेश्चन साठी हा स्क्रीनशॉट घ्या. तुम्ही नंतर देखील लिहू शकता. सर 4 नंबरचा दाखव. 4 नंबरचे दाखवतो. हे काय पुढचं घ्या. पुढच्या याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. ओके विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत जेवढं शिकवलं त्यामध्ये काही अडचण आहे का तुमची? असेल तर शेअर करा. No. आतापर्यंत जेवढं शिकवलंय नाही सर. काही अडचण नाही. ओके, आता यानंतर आपण पुढच्या एका डेफिनेशन कडे जाऊयात आणि त्या डेफिनेशन नंतर आपण या पिरियडला थांबणार आहोत. महत्वाची डेफिनेशन आहे. मी हेडिंग टाकतो या ठिकाणी, सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस. बघा या सॅम्पल स्पेस मध्ये एकदा मी डेफिनेशन लिहून घेतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स. तुम्ही देखील लिहा. सेट ऑफ ऑल possible outcomes of a random experiment.
random experiment is called sample space. Set of all possible outcomes. जे काही पॉसिबल आउटकम्स आहेत, जे शक्य असे आउटकम्स आहेत, ते जर मी एका सेट मध्ये लिहिले तर त्याला आपण सॅम्पल स्पेस म्हणणार आहोत. से फॉर एक्झाम्पल, इफ आय थ्रो अ डायस, एक डायस मी जर थ्रो करत असेल तर त्याचे पॉसिबल आउटकम्स असणार आहे, सगळ्यांना माहिती आहे, 1 2 3 4 5 अँड 6. याला जर एका सेट मध्ये लिहिलं तर आपण सॅम्पल स्पेस यस ने डिनोट करणार आहोत. सॅम्पल स्पेस यस. जर आपण एक कॉइन टॉस करत असेल तर पॉसिबिलिटीज आर हेड अँड टेल, आणि त्याच्यासाठी जर सेट घेतला तर तो असणार आहे आपल्यासाठी सॅम्पल स्पेस यस. लक्षात येते सगळ्यांना? जेवढे काही रॅन्डम एक्सपेरिमेंटचे आउटकम असणार आहे त्यांना जर मी एका सेट मध्ये लिहिलं तर त्याला काय कॉल करायचंय? त्याला कॉल करणार आहोत आपण सॅम्पल स्पेस. डेफिनेशन लक्षात आली सगळ्यांच्या? डेफिनेशन लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो? हो सर. हो सर. ओके. पहिला प्रॅक्टिस सेट आणि सॅम्पल स्पेस ची डेफिनेशन पर्यंत आपण आलोत. मला असं वाटतं बऱ्याच मुलांना यातला बराचसा भाग समजला असेल. उद्याच्या पिरियडला आपण प्रॅक्टिस सेट दुसऱ्याकडे जाणार आहोत. ठीक आहे, ते आता आपण या ठिकाणी थांबूयात. थँक्यू. वेलकम. गुड बाय. बाय सर. बाय सर.